जो येण्याचा योगायोग आला तो या निमित्ताने या ठिकाणचे एक आदर्श शेतकरी आजीनाथ सीताराम बडे या शेतकऱ्यांनी 20 वर्षापूर्वी कसायाच्या दावणीतून मुक्त केलेलं एक वासरू आणलं होतं आणि ते वासरू लहानचं मोठं झालं. त्याचं नाव पुढं सर्जन नाव ठेवलं आणि तो बैल त्यांच्या शेतीमध्ये यांच्या प्रेमभावाने तो राबला आणि शेवटी तो नैसर्गिकरित्या तो वारल्यानंतर त्यांनी त्याचा अंत्यविधी देखील जसे सर्वसाधारण माणसाचे अंत्यविधी करतात तसा अंत्यविधी केला त्यांनी. आणि आज त्यांचा दसक्रिया त्या सर्जा बैलाचा दसक्रिया होता. हे जगात आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे आदर्शच आहे. बैल आणि गाय ही दोन्हीही आपल्या आई वडिलाच्या समान आहेत. आज बैल राबतो आणि आपल्या लेकरा बाळाला तो अन्न तयार करून देतो तो आणि बाप त्याच्याबरोबर कष्ट करतो म्हणून बापाला आणि बैलाला सर्व समान दर्जा दिलेला आहे. आज त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांनी आज त्याचा उतराई केली, पिंडदान केलं. असा आगळा वेगळा कार्यक्रम माझ्या आज आयुष्यामध्ये पहिला केलेला मी पाहिला. आणि वास्तव पाहता बैलाला आणि गाईला आपल्या सनातन परंपरेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गाईचं आणि गोवंशाचं संवर्धन केलं आहे. तेच भगवान महादेवाने त्या गाईचं वासराचं संगोपन केलं, त्याला आपण नंदी म्हणतो. आज माझं मत स्पष्ट आहे की दगडावरच्या नंदीला पाणी घालण्या आणि त्याला फुल वाहण्यापेक्षा दारातल्या बैलाला चारा घाला आणि आठवड्यातून एकदा त्याला धुवा, हा संदेश गाडगेबाबांनी दिलेला आहे. आज ग्रामगीतेमध्ये तुम्ही जा, तुकडोजी महाराजांनी देखील त्या नंदी बैलाचा उल्लेख केलेला आहे. आज त्याला दगडावर पाणी वाचण्यापेक्षा आपल्या दारातला बैल कसायला तर विकूच नका. म्हणून आजची शेती जी नापीक झाली त्याचं मुख्य कारण आहे आपण गाय दारात ठेवली नाही आणि तिचा वंश नंदी दारात ठेवला नाही. म्हणून आज जमीन नापीक झाल्या. आणतोय केमिकल फवारतोय, आणतोय केमिकल टाकतोय आणि त्याच्यामुळे आजार वाढलेत. आज 8 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचे झटके काय यायला लागले, अर्धांगवायू का व्हायला लागला, त्याचं मुख्य कारण आहे आपण गोवंशाचं होणारे घटक म्हणजे गाईचं खत, तो एक घटक, गाईचं गोमूत्र. गाय म्हणजे फिरता दवाखाना, दारातला दवाखाना आहे, ते डॉक्टर आहे. तिचं गोमूत्र अनेक रोगापासून मनुष्याला आराम करते, ते आराम देते. गाईचं दूध आहे, त्याला दुधाचा उपमा नाही तर वेदामध्ये त्याला अमृत म्हटलेलं आहे. म्हणून गाईचं दुधाला अमृताचा दर्जा दिलेला आहे. जर बाई एखादी बाळंतपणामध्ये एखादी मुलगी गेलीच यदाकदाचित तर तिला त्या होणाऱ्या बाळाला फक्त गाईचं दूध उपयुक्त आहे, त्याच्याशिवाय ते जगू शकत नाही. म्हणून तिला आईचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून ती गाय प्रत्येकाच्या दारात असावा. आणि बैलाशिवाय शेती नाही तर सगळी जमीन आज नापीक झालेली. अजून पुढच्या 5 वर्षाच्या काळात तर काय होईल भरोसा राहिलेला नाही. सगळे रासायनिक खतं फेल गेलेत आणि सगळे केमिकल फेल गेलेत. आज आपल्याला बैलाशिवाय आणि गाईशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने गाईचं संगोपन, बैलाचं संगोपन जसं आजीनाथनी केलं तसं केलं पाहिजे. आपल्या दारात राबल्याला आपल्या बापाप्रमाणे त्याचा पिंडदान झालं पाहिजे अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि समाजाला आव्हान देतो, गाय आणि बैलाचं संगोपन करा. लय आधुनिक म्हणून व्हायला जाऊ नका अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो.